नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 सादर झालेला आहे आणि त्यामध्ये तरुण मुलामुलींना महत्त्वाच्या अशा 12 योजनांचे निर्णय घेण्यात आले आहे। यामध्ये तरुणांना काय आहे, विद्यार्थ्यांना काय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 युवा वर्गासाठी विविध योजना। तर मित्रांनो, पहिली जी योजना आहे ती जागतिक बँक सहाय्यित 2307 कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास। यामधून 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांना बळकटीकरण देण्यात आले आहे। त्यानंतर पुढची जी योजना आहे ती मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पुढील जी योजना आहे ती दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यामधून प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये पर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे। यासाठी दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्यप्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यापुढील जी योजना आहे ती पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबई गोवंडी येथे कार्यान्वित। यामधून ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे। 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संस्थान व प्रशिक्षण केंद्र सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुक्त प्रशिक्षण देण्यात आले आहे। यामधून 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत। पुढील जो निर्णय आहे तो संशोधन व नवोपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे। तर पुढील जो निर्णय आहे तो शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती लागू करण्यात येणार आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60,000 रुपये पर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे। त्यापुढील जो निर्णय आहे तो गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृहे स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तरुण मुलामुलींसाठी 12 योजनांचे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। हा व्हिडिओ आपल्या तरुण मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।